निकीला घरात बसून बसून लय बोर होतो. चल म्हणलं मग आपण फिरू. तसं पण आज संकष्ट चतुर्थी होती. म्हणून आम्ही दोघं गेलो गणपतीच्या मंदिरात. जाऊन दर्शन तर एक नंबर झालं. पण निकीची बघ काय कमी होत नव्हती. ही असं येड्याने करते म्हणून तर मी कुठे तिला घेऊन जाऊ द्या म्हणलं. लहानपणी मम्मी पप्पाने कचऱ्यात उचलून आणले म्हणून काय जशी का असं आपली लाडाची बहीण आहे. थोडं काय निकीची तारीफ केली की निकी लांब लांबच पळाला. नंतर आम्ही दोघं आलो गार्डन. असल्या भारी गार्डन मध्ये आलो ना आम्ही फोटो काढला नाही असं कधीच. कमीत कमी 100 फोटो निकी मॅडमने काढला. एवढ्यात दिसली की आम्हाला तिकडे बैलगाडी. चला म्हणलं काय सीन आहे ती बघून. आम्ही गावाकडे असल्या प्रत्यक्षात बैलगाडी बघू. पण इकडे शहरासारख्या ठिकाणी आल्या बैलगाडी फक्त मूर्तीच्या स्वरूपातच आपल्याला बघायला. आमच्या निकीला बैलांची लय भीती वाटते. चल म्हणलं मग बघू तर आपण ही बैल नेमकी बनवली. लहान आम्ही बघितलं आम्हाला वाटलं की लाकडाची असेल पण तसं काय नव्हतं. ही बैलगाडी लोखंडाची होती. संध्याकाळी चालती म्हणून आम्ही दोघं चाललो. तेवढ्यात लक्षात आलं की आपण गणपतीचं दर्शन तर घेतलं पण प्रसादच घ्यायचा विसरलो. काय गणपती बाप्पाचं नाव घेऊन शेजारच्या दुकानातच पेढे घेऊन टाकली. सगळी मजा मस्ती करून आम्ही काय शांत बसतो. एवढ्यातनं पण आम्ही लावली की रेस की घरी पहिला कोण पोहोचतो. मला पायऱ्यावर जाऊन स्वतः लिफ्ट नाही येणार. चल म्हणलं मग आपण दोघं पायऱ्याने. पण ती कधीच पायऱ्यावर चढत नाही. ही लिफ्टची सुविधा काढून लय चुकी झाली. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.